सगळ्या पाहुण्यांचा चाय पाणी झाला, नाश्ताही झाला. आता आपण पुढच्या गोष्टी करूया. हो जी घनश्याम भाऊ, झाला आमचा चाय पाणी झाला, नाश्ताही झाला. आता आपण बोलणं करून टाकू. मीच मधातला माणूस आहो. मीनच मुलाला मुलगी दाखवली आणि मुलीला मुलगा दाखवला. आता मुलाकडच्यांचं आणि मुलीकडच्यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊ. आत्माराम भाऊ, तुम्हाला काय वाटते? तुम्ही मुलाचं घर बघायला आल्या, सांगा आता तुमचे विचार सांगा. आणि सारिकाची आई, तुम्ही आपले विचार सांगा. तुमचं काय म्हणणं आहे? घनश्याम भाऊ, आम्ही आमचाही विचार तुम्हाला सांगतो, पण मुलाकडच्यानंही आपले विचार आम्हाला सांगायला पाहिजे. आत्मारामजी, माझ्या मुलाला तुमची मुलगी पसंत आहे. आमच्याकडून लग्नाला होकार आहे. आता तुम्ही तुमचे विचार सांगा. पहा आत्माराम, आता बलदेव भाऊनही आपले विचार सांगले. तो म्हणते की त्याच्या पोराला तुझी पोरगी पसंत आहे म्हणते. त्याची ते लग्नाला तयार आहात. आता त्याचे विचार तू ऐकून घेतला, त्याचा होकारच आहे. आता तुम्ही आपले विचार सांगा. हो आत्माराम भाऊ, आता बलदेवजीनं आपले विचार सांगितले, त्याईनं लग्नाला होकार दिला. आता सांगा तुम्ही आपले विचार सांगा. बरोबर आहे घनश्याम भाऊचं म्हणणं. सांगा तुम्ही आपले विचार. मी का म्हणतो शांताबाई, पोरीची आई मला नर्वसच दिसून राहिली. का बरं, समीर पसंत नाही का ताईले? अची तसं नाही जी आशाबाई, पोरगं पसंत आहे मला. नाही जी सारिकाचे, तुम्ही आल्या तेव्हाच्या ना नर्वसच दिसल्या आणि पोहे बी नाही खाल्ल्या बरोबर. थोडेसेच खाल्ल्या आणि अर्धे वापस करून दिल्या. म्हणून म्हणलं तुम्हाला म्हणलं पोरगं पसंत आहे का नाही बा, म्हणून मी कसं विचारून घेतलं. रागीकनं राहू नका मानू. अच्छा, त्याच्यात काय राग मानाचा आहे? आता तुम्हाला दिसलं माझ्या चेहऱ्यावर तसा नर्वसपणा, म्हणून विचारलं तुम्ही. आज समजा मलाही दिसला असता तुमच्या चेहऱ्यावर तसा नर्वसपणात, मी विचारलं असतं. बरोबर आहे तुमचं, मी नर्वस वगैरे नाही आहे. मी थोडीशी नाही का भावूक झाली होती. जी आशाताई हिरा नाही का खूपच साध्या स्वभावाची आहे. ती लवकरच नाही का भावूक होऊन जाते. आता तिला वाटलं मुलीला बघायला पाहुणे आले, आता मुलीचं लग्न लवकरच होऊन जाईल, त्याच्यामुळे ती थोडी नर्वस आहे. हो, कोणत्याही आईले आपल्या मुलीचं लग्न होईल आणि मुलगी आपल्याला सोडून आपल्या सासरी जाईन या विचाराने थोडं मनातून दुःख होतेच म्हणा. बरोबर आहे तुमचं शांताताई. शांताताई, सारिकाची आई, तुम्हाला आमचं घर पूर्ण बघायचं असेल तर बघून घ्या ना. मग सांगा तुमचा विचार तसा. अजी, घर तर तुमचं खूपच चांगलं आहे. घर बी चांगलं आहे. घरापेक्षा महत्त्वाचा आहे मुलगा. आम्हाला मुलगा खूपच आवडला आणि मुलाची आई वडीलही. घर छोटंसंही असलं चालते, पण मुलगा आणि मुलाची आई वडील म्हणजे घरचे लोक चांगले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळे फिट बसता. हो जी बलदेव भाऊ, आम्हालाही तुमचा मुलगा पसंत आहे. आमचाही लग्नाला होकार आहे. पोरीच्या आईचा काय होकार आहे का नाही सांगावता येईन आपल्या तोंडानं बापा. नाही तर घरी जाऊन म्हणावं की मी तयार नव्हती आणि तुम्ही हो म्हणून दिल्या. सारिकाची आई, ते म्हणणं काय आहे सांग तू पण सगळ्यांसमोर. रोशनचे बाबा, सारिकाचं लग्न ह्या मुलासोबत करण्यासाठी मी पण तयार आहे. माझाही होकारच आहे. विनायक, ते का म्हणणार रे बापू? भाऊजी, पोरग तर आपल्याला आवडलं. पोराचे आई वडील चांगले वाटत आहे आणि घरही चांगलं आहे. आपली पोरगी सुखात राहील. खरंच आपल्या पोरीले आपण जसं पाहिजे होतं ना तसंच सासर मिळत आहे आणि तसाच मुलगा मिळत आहे. मा बी होकारच आहे. गंगाराम भाऊ, ते का म्हणणं आहे का? अरे आत्माराम भाऊ, सगळंच चांगलं आहे. मी तर ते पोरगं त्या दिवशी पाहायला आलं तर आपल्या इकडं सारिकाले तेव्हाच म्हणलं, मला पोरगंही आवडलं, पोराची आई वडीलही आवडले म्हणलं. मला तर वाटते आता चांगले लोक आहे, वेळ करू नको आणि करून घे पक्क. शांताबाईनी, तुमचं काय म्हणणं आहे जी? अजी आत्माराम भाऊ, मला तर सगळंच आवडलं. मुलगाही आवडला, मुलाची आई वडीलही आवडले आणि घरही चांगलं आहे. मी तर म्हणतो आपली सारिका लग्न झाल्यावर खूप सुखी राहील. मलाही असं वाटते आत्माराम भाऊ, तुम्ही जास्त वेळ नका करू आणि लग्न पक्क करून घ्या. आपल्याला आपल्या पोरीसाठी जसं पाहिजे होतं तसंच सासर मिळत आहे तिला. मग काय पाहिजे अजून दुसरं? आपली पोरगी सुखी राहील ना. झालं, आपल्याला पाहिजेच काय? काय का हो हिरा? हो शांताबाई, मला बी सगळंच चांगलं चांगलं वाटत आहे. तसं वाटते लग्न पक्क करून घ्या, माझी पोरगी ह्या घरात सुखी राहील. नाही का रे विनायक? हो हिराबाई, मलाही वाटते आपली सारिका ह्या घरात लग्न झाल्यावर खूप सुखी राहील. परिवार चांगला आहे, लोक बी चांगले आहे, पोरगं बी चांगलं आहे. काय आत्माराम, सगळ्याला पोरगं बी पसंत आहे, पोराची आईवडील बी पसंत आहे आणि घर बी पसंत आलं आणि सगळ्यांना वाटते की आपली पोरगी लग्न झाल्यावर या घरात सुखी राहील बा. तर आता सगळ्याचे विचार तुनं ऐकला, तू बी विचार तुनं त्याच्यासमोर मांडला. आता करून घे लग्न पक्क. हो ठीक आहे ना गंगाराम भाऊ. बलदेव भाऊ, घनश्याम भाऊ, आमच्या सगळ्याकडून ह्या लग्नाला होकार आहे.
अरे वा, हे तर खूपच चांगली गोष्ट झाली. पोरीली पोरगं पसंत आहे, पोराली पोरगी पसंत आहे, आणि पोरीकडच्याली पोराचं सगळंच पसंत आलं. मग आता काय पाहायचं आहे? आता लग्न पक्क समजायचं ना? काय आत्माराम, काय बलदेव? आमचा तर होकारच आहे घनश्याम. आम्ही पोरीवाल्याचीच वाट पाहत होतो, आताही नाही होकार दिला. झालं लग्न पक्क. काय बाई, आता खुश आहे ना तुम्ही? आता नर्वस गी नको राहा बरं, हसा चांगल्या. अजी हो बाई, आता मी नर्वस नाही, आता खुशच आहे, पहा हसत आहे. हिरा, आधी तेव्हाची तू नर्वसच होती, आता पहा किती खुश झाली. हो शांताबाई, मामनात किती धाकधूकच होता, यायचं एवढं मोठं घर पाहून माय थरथर सांग कापत होतं बरं. आता थोडंसं चांगलं वाटून राहिलं. झालं बाई मा पोरीचं लग्न पक्क. माय पोरगी खूप चांगल्या घरी पडली. मी काय म्हणतो घनश्याम भाऊ, आता तर आम्हाला पोरगही पसंत आहे, सगळंच पसंत आहे. आता लग्नही पक्क झालं. म्हणतो पोराले थोडंसं कुकवाचं बोट लावून घेतो आणि शालनं नारळ देऊन देतो. हो ना आत्माराम भाऊ, हे तर चांगली गोष्ट आहे. तुम्हाला सगळंच पसंत आलं आणि लग्नही पक्क झालं. शालनं नारळ देऊन द्या पोराले. आता चांगल्या कामाला वेळ नको लावा बरं. चला आपण शालनं नारळ देऊन देऊन आणि लग्न पक्क करून घेऊ. हो आत्माराम भाऊ, चांगल्या कामाला वेळ नको लावू. चला आपण पोराला टिक्का लावून देऊ, शालनं नारळ देऊन देऊ. द्या तुम्ही पोराला शाल द्या, नारळ द्या, टिक्का लावा. आणि लग्न तर पक्क झालंच आहे. मी का म्हणतो मग आत्मारामची, मग सगळीचा कार्यक्रम केव्हा करायचा? हो आत्माराम, सगळी तर करावंच लागन. सांगून दे केव्हा करायचं. आजच तारीख काढून घेऊन सगळीची, म्हणजे कपडे घ्यायला बरं होऊन जाईल. सगळीची तारीख हिरा, कोणती तारीख घेऊ सगळीची? रोशनचे बाबा, आता मी काय सांगू. घ्या ना तुम्ही कोणती तारीख. शांताबाई, कोणती तारीख घेऊन सगायची? पहा आत्माराम भाऊ, आजची तारीख आहे 19 आणि पुढच्या हप्त्यात आहे राखी. एक तर राखीच्या बादमध्ये सगाई करा, नाही तर मग राखीच्या पहिले करा. घेऊन घ्या, नाही तर 23 तारखेची. रविवार पण येते 23 तारखेला आणि सुट्ट्याही राहतात. पोराईलाही सुट्ट्या राहते शाळेला, आणि जे ड्युटीवर जाणारे राहतात त्यालाही सुट्ट्या राहते. पहा मग ह्या रविवारची तारीख घ्या, 23 तारीख. भेटते आपल्याला 3-4 दिवस तयारी करायला. हो शांताबाई, रविवार दिवसच घ्या. रविवार दिवशी समीरलाही सुट्टी राहते आणि मलाही सुट्टी राहते. बाकी दिवशी घेतली सगळी तर थोडी आम्हाला सुट्ट्या घ्यावं लागल ड्युटीवरून. तर मग रविवारची तारीख ठीक राहील. आणि 23 तारीख बी आम्हाला ठीक आहे म्हणा. 23 तारीख सगळ्याला मान्य आहे ना? मग ठीक आहे. ह्या तारखेला म्हणजे रविवार पण येते आणि सगळ्यांनी सुट्ट्याही राहते, तर ठीक आहे. 23 तारखेची सगळी पक्की. हो घनश्याम भाऊ, ह्या 23लाच करून घेऊन सगळी. ठीक आहे ना, तयार आहो आम्ही. मग पोरापोरीचे कपडे कुठून घ्यायचे? तुम्ही याल का आमच्या इकडे, का आम्हालाच या लागन इकडे? मी काय म्हणतो शांताबाई, नागपुरातच चांगले भेटत बरं कपडे. तर तुम्ही नाही का शुक्रवारी या कपडे घ्यायला. पोरीलाही घेऊन ये जा सोबत. ठीक आहे ना, येऊन आम्ही शुक्रवारी कपडे घ्यायला नागपूरलेच. सारिकालाही घेऊन येऊन सोबत. हिरा येऊन का नागपूरले कपडे घ्यायला सगाईचे, का घेऊन आपल्या इकडूनच? नाही हो शांताबाई, आपण इकडेच येऊन नागपूरले. पोराची घ्यावं लागन ना, संग मगच घेऊन येऊन सारिकाले सोबत. ठीक आहे, मग शुक्रवारी तुम्ही या नागपुरात, कपडे घ्यायला पोरीलाही घेऊन ये जा. आणि कोणत्या जागी कपडे घ्यायचे आहे तिथं येऊन जा. मी काही कपडे घ्यायला येणार नाही. कपडे तुम्ही आपसातच घेऊन घे जा. मी येईन आता तुमच्या घरी सगळीले. काहून का घनश्याम, कॉम्बिनेशन तू कपडे घ्यायला येतो ना कपडे घ्यायला? अरे बलदेव, कपडे घ्यायला काय यायचं आहे रे? असं सगळीला येईन ना. आता कपडे तुम्ही घेऊन घ्या आपसात. पोरगी येईन ना, पोरगा राहीन, पोरीचे मायबाप राहतील, तुम्ही राहाल, घेऊन घे जा कपडे. ठीक आहे बा घनश्याम, जशी तू इच्छा. मी तर म्हणलं होतं येशील बा, आता नाही म्हणतो तर ठीक आहे, येतो पण सगळीले. तर सगळीले तू नाही बोलवशील तरी मी येईनच. मी मधातला माणूस हो ना, मग तर कामात आता पुढे राहाच लागन. फक्त कपडे घ्यायलाच नाही येणार. हो घनश्याम भाऊ, बरोबर बोलला. तुला तर आता तू मधातला माणूस असतो, तुला तर हर जागी पुढे यावाच लागन म्हणा. मी काय म्हणतो, तुम्ही सगळे लोक आता जेवणच करून जाल. मी लवकर स्वयंपाक मांडतो. हो आशाताई, चला ना, आम्ही तुम्हाला मदत करतो. हो चला, आम्ही तुम्हाला मदत करतो. आता एकट्याच कराल का तुम्ही एवढ्या लोकांचा स्वयंपाक? चला, आम्ही करू लागतो. हो चला, ठीक आहे. गंगाराम भाऊ, विनायक, चल आपण थोडंसं बाजारात जाऊन आणि शाल नारळ घेऊन येऊन. पोराला टिकाई लावायचं आहे ना. हो आत्माराम, चाल ना, चाल. ह्या बाया करू लागते स्वयंपाक. आपण चाल नारळ आणि शालगी घेऊन येऊन पोराला मग टिक्का लावून देऊन आपण जेवण केलं का चाललं आपल्या गावात. हो आत्माराम भाऊ, तुम्ही बाजारात जा, शॉल नारळ घेऊन या. तोपर्यंत आम्ही आशाताईला स्वयंपाक करू लागतो. चला जी आशाताई, चला आपण स्वयंपाक मांडून देऊ. आई पनीरनं पालक घेऊन येऊ का? पालक पनीरची भाजी बनवून घे. हो समीर, घेऊन ये. 1 किलो पनीर घेऊन ये आणि 1 किलो पालक घेऊन ये. जा बाजारात जा, लवकर घेऊन ये. मग बनवतो मी पालक पनीरची भाजी.
भाऊजी गाडी काढू का? गाडीला जाऊन का? चाललं नारळ आले. अरे काय रे का विनायक, चाल ना पैदल पैदलच. हे जवळच तर दिसून राहिले दुकानं. गाडीनं कुठं फिरवत बसून मग गाडी ठेवायला जागाही नाही भेटत. चाल पैदलच जाऊ. हो विनायक, पैदलच चाल. इकडं कुठे गाडी ठेवशील आणि दुकानात जवळच दिसून राहिले. राहू दे गाडी गिडी, चाल पैदलच जाऊ. ठीक आहे भाऊजी, चला मग पैदलच जाऊ. आशाताई द्याजी, काही आम्ही पोळ्या गिड्या करू लागतो. द्या पीठगी भिजवून देतो तुम्हाला. हो शांताबाई, काही पीठगी नको भिजवा. समीर का नाही रान्या रोट्या आणून राहिला विकत. पोळ्या की काही बनवायची गरज नाही. फक्त भात न पालक पनीरची भाजी बनवायची आहे, तर बनवून घेतो मी. जा तुम्ही फिरा पा, आमचं घर गिर पा, करून घेतो मी स्वयंपाक. शांताबाई, तुम्हाला रान्या रोट्या गी आवडतात ना? नाही हिराताईला गी आवडतात ना? आशाताई, आम्हाला रान्या रोट्यात खूपच आवडतात. मला तर रान्या रोट्या करता बी येतात. मी तर घरीच बनवतो बाप्पा. उन्हाळ्यात तर आम्ही खूपच बनवतो. आंब्याच्या रसासोबत खूप आवडीनं खातात आमच्या घरी रान्या रोट्या. हिरालाही बनवता येते मस्त रान्या रोट्या. हो आशाताई, मलाही खूप मस्त रान्या रोट्या बनवता येते. आमच्या घरी सारिकाच्या बाबाले, सारिकाले, पोराले खूपच आवडतात रान्या रोट्या. मी तर उन्हाळ्यात खूपच बनवतो. आंब्याच्या रसासोबत खूप आवडीनं खातात आमच्या घरी रान्या रोट्या. मला की नाही बनवता येत बापा रान्या रोट्या. आम्हाला लागल्या रान्या रोट्यात आम्ही विकतच आणतो. आमच्या नागपुरात की नाही आम्हाला 12ही महिने रान्या रोट्या विकत भेटतात. झाली कधी आवड रान्या रोट्या खायची तर घेऊन येतो आम्ही विकत. आता नाही बनवता येत तुम्हाला तर दुसरा काही उपायच नाही ना. आता तुमची इच्छा होते तर विकत आणता म्हणते, ते चांगलं आहे. हो, तुमच्या नागपुरात 12 महिने मिळतात रान्या रोट्या. चांगला आहे. चला मी तुम्हाला समीरची रूम दाखवून देतो. समीर अजून पालक न पनीर आणायचंच आहे. चला तोपर्यंत मी तुम्हाला घर दाखवतो. हो आशाताई, दाखवा ना आम्हाला घर. चला ना तर. चला शांताबाई, चला हिराताई. या शांताबाई, या हिराताई. ही आहे माझ्या समीरची बेडरूम. चांगली आहे जी पोराची रूम, खूपच चांगली आहे. अजी आशाताई, तुमचं घरच खूप चांगलं आहे. खूपच पाहण्यासारखं घर आहे तुमचं. हो का जी, खरंच आमचं घर पाहण्यासारखं आहे. हो ना आशाताई, खरंच तुमचं घर खूप पाहण्यासारखं आहे. बाहेरून बी चांगलं दिसते, अंदरून बी इतकं चांगलं सुंदर घर आहे तुमचं. आई, हे की पालकानं पनीर आणलं. शांताबाई, हिराबाई, पहा तुम्ही घर पहा. मी का नाही आता पालक पनीरची भाजी बनवतो. समीरनं आणलं वाटते पालक पनीर. पहा तुम्ही घर, जातो मी. हो आशाताई, जा ना, जा तुम्ही, जा. पाहतो आम्ही घर. आता करतो म्हणलं तुम्हाला मदत, तर तुम्ही नाही म्हणून राहिल्या. ठीक आहे, करा तुम्हीच आता पालक पनीरची भाजी. ठीक आहे ना, करतो मी भाजी ना, भात तर करायचा आहे. पहा तोपर्यंत तुम्ही घर. शांताबाई, पोराचा रूम किती चांगला आहे ना, हॉल बी किती चांगला होता बापरे. आणि किचनमध्ये AC होता शांताबाई. आणि ते नाही का त्याच्यामध्ये ते जेवण गरम करते, का म्हणतात त्याला, तो डब्बा नाही राहत का, तो बी दिसला मला. आणि फ्रीज केवढं मोठं होतं शांताबाई. 2 दरवाजे होते फ्रीजले. किती चांगलं किचन आहे शांताबाई. आणि पोराचं रूम बी किती चांगला आहे. खरंच मा सारिकानं खूप नशीब काढलं, खूपच नशीब काढलं शांताबाई. मा सारिकानं खूप नशीबवान आहे. माझी सारिका का तिला इतकं चांगलं सासर भेटलं. पोरगं बी चांगलं आहे, पोराचे मायबाप बी चांगले आहे. हो हिरा, खरंच खूपच चांगलं घर आहे पोराचं.
मी पहिल्यांदा आपल्या जीवनात पहिल्यांदाच असं घर पाहिलं बाप्पा. खरंच सारिकानं खूप चांगलं नशीब काढलं हिरा. त्या पोरीले खूपच चांगलं सासर भेटलं हो हिरा. पोरगं बी चांगलं आहे आणि पोराची मायबाप ती पोराची माय तर पाय हो किती चांगली आहे. पाय एकटीच करतो म्हणते, पालक पनीर तर करायचं आहे म्हणते ना, भात पाय एकटीच करतो म्हणते. खूपच चांगली आहे हो त्या पोरीची सासू. खरंच त्या पोरीला खूप आराम देईन, सुखच देईन. हिरा चाल, घरामागेही आहे वाटते मोकळी मोकळी जागा. चल तिकडचं पाहून येऊन. हो चाल ना शांताबाई, आता आलो तर सगळंच पाहून घेऊन. शांताबाई पाय ना, मागचं साईड बी किती चांगला आहे, किती पॉश आहे. पाय ना किती मोठी वॉशिंग मशीन आहे, बापरे. खरंच शांताबाई, मी नाही आपल्या जीवनात ना पहिल्यांदाच एवढं चांगलं घर पाहिलं बाप्पा. हिरा हो ना, मागचं साईड बी पाय ना खूपच चांगला आहे हो. वॉशिंग मशीन बी खूप मोठी जात आहे. खरंच हिरा, मी आपल्या जीवनात ना पहिल्यांदाच असं घर पाहिलं. पहिलीच वेळ होय माझ्याशी घर पाहायची. खरंच खूपच चांगलं घर आहे बापा. शांताबाई, मी मनापासून नाही का खरंच घनश्याम भाऊचे खूपच धन्यवाद मानतो बापा, का त्यानं मा पोरीसाठी एवढा चांगला रिश्ता आणला. खरंच शांताबाई, खूप खूप धन्यवाद आहे त्या घनश्याम भाऊचे. ओ हिरा, जोड्या नाही का वरूनच बनून येतात बरं. फक्त त्याला मिळवायचा जरिया तो घनश्याम भाऊ होता. ते वरून बनतात जोड्या का खाली ते नाही माहीत मला शांताबाई, पण घनश्याम भाऊमुळेच मा पोरीला एवढं चांगलं घर भेटलं आणि एवढं चांगला परिवार भेटला. खरंच शांताबाई, आता तरी खुश आहेस नाही हिरा तू? शांताबाई, खरंच मला खूपच खुशी होऊन राहिली मा सारिकासाठी. मा सारिकानं खूपच चांगलं नशीब काढलं. खरंच शांताबाई, मला खूप खुशी होऊन राहिली. हिरा चाल, आपण किती वेळची तो गोष्टी करत बसलो. चला आता मारा भाऊ आले असतील, मनोचे बाबा बी आले असतील. चाल बरं. नाही दिसून तर म्हणतील कुठं गेल्या बापा ह्या बाया, जागेवर तर बसतच नाही. चाल लवकर चाल शांताबाई, चाल. आपण दिसून नाही तर म्हणतील कुठं गेले कुठं गेले. चाल. घे आत्माराम, लाव पुरारी कुकरचं बोटणं दे, शालनं नारळ देऊन दे. हो घ्या समीरजी, शालनं नारळ. आजपासून तुम्ही माझे जावई झाले. नमस्कार मामाजी. नमस्कार जावई बापू. घ्या जावई बापू. आता पोराला टिका लावला आणि शाल आणि नारळ दिलं. आता सोयरीक पक्की झाली. आता आत्मारामजी आणि बलदेवजी हे दोघं इवाई इवाई झाले, एकमेकाचे सोयरे झाले. हिरा आणि आशाताई ह्या दोघ्या एकमेकीच्या इनी इनी झाल्या. पाहुणे हा, चला आता जेवण करून घ्या. हो जी, जेवण करून तर जाऊनच, आता भूक बी लागली आम्हाला, कार्यक्रम बी निपटला. चला आता जेवण करू. आशा, वाढ लवकर लवकर ताटं वाढ. हो समीरचे बाबा, वाढते ना मी ताटं. बसवा तुम्ही सगळ्यांना. करा जी, जेवण करा. पोटभर जेवण करा बरं, उपाशी नाही राहायचं. शांताबाई, हिराबाई, पोटभर जेवण करा, लाजूगी नका. हो आशाताई, आम्ही जेवण करायला लाजतगी नाही, आम्ही पोटभरच जेवतो. तुम्ही बसा ना आशाताई. समीरजी बी उभेच आहात, बसा ना समीरजी, करा ना जेवण. नाही मामीजी, करा तुम्ही जेवण. आई आणि मी नंतर जेवण करू. आता तुम्हाला काही लागलं वगैरे तर वाढायला पाहिजे ना, एक दोघं जण. मग मी आईसोबतच जेवण करणार. करा तुम्ही जेवण. शांताबाई, किती चांगला आहे माझा जवाई. पाय ना, आपल्याला वाढतो म्हणते ना, आपल्यासोबत आपल्या आईसोबत जेवण करीन म्हणते सगळ्याच्या बादमध्ये. खरंच शांताबाई, खूप चांगला जवाई भेटला आम्हाला. खरंच हिरा, त्या जवाई खूपच समजदार आहे हो. पाय बरं, त्याच्या एकटी वाढून म्हणून तो जेवण करायला नाही बसला. मी बी आईले वाढू लागेल म्हणते, आम्ही सोबत दोघंही वाढून म्हणते, मग दोघंही जेवण करून म्हणते. खरंच हिरा, त्या जवाई खूप समजदार आहे. पाय बरं घनश्याम भाऊ, इवाई इवाई कसे जवळ जवळ बसले. पाय, इवाई झाल्याबरोबर बसले की नाही जेवण करायला आमना सामना.
जवळजवळ खेटून बसले मस्त. गंगाराम भाऊ, आता बलदेवची माई इवाई झाली तर आता आम्ही जवळजवळही नाही बसून का? बसा ना जवळजवळ आत्माराम भाऊ, मी ना थोडी म्हणलं नको बसा. हो ना, सोयरीक पक्की झाली तर आता इवाई इवाई बनले, बसले जवळ. आता नवीन नवीन इवायात तर बसती नाही का जी जवळजवळ घनश्याम भाऊ? तुम्ही बी खूपच बोलता. पाहिजे आत्माराम भाऊ, सगळे आपली मस्त टिंगल उडवून राहिले, आपण इवाई इवाई जवळ बसलो तो. इवाई पोटभर जेवण करा, उपाशी नको राहायचा. 2 पोळ्या खायचं, 4 पोळ्या खा, आपण पोटभर जेवा. स्पेशल तुमच्यासाठी रान्या रोट्या बोलावल्या बरं. शिवाजी, रान्या रोट्या तर आपल्याला खूपच आवडतात. आमच्या घरी उन्हाळ्यात तर रान्या रोट्या 2-3 दिवसाआड बनतच राहते. आम्ही रसासोबत खूप खातो रान्या रोट्या. खूपच आवडीच्या आहे मा रान्या रोट्या. मी तो पोटभर जेवीन इवाई, तुम्ही जेवा इवाई पोटभर. बरं इवाईजी, चालतो आम्ही. हो जी इवाईजी, निघा. नमस्कार. विनायकजी, आरामात गाडी चालवता जी. अजी बलदेवजी, घाबरा नको, तुमच्या इवायाला मी सुखरूप घरी पोहोचवून देतो. विनायकजी, हा पूर्ण भरोसा आहे तुमच्यावर, तुम्ही मा इवायाला सुखरूप घरी पोहोचून द्याल म्हणून. बरं आशाताई, निघतो आम्ही. येऊन आता शुक्रवारी कपडे घ्यायला. हो शांताबाई, तुम्ही कपडे घ्यायला याल ना, तिकडे पोचल्यावर आम्हाला फोन कर जा तसा. हो आशाताई, आम्ही फोन करून ना, आम्ही इथं नागपुरात पोचलो म्हणजे तुम्हाला फोन करून देऊन मग तुम्ही येऊन जा. आणि शांताबाई, सारिकालाही घेऊन ये जा सोबत, तिच्याच पसंतीचे कपडे घेऊन आपण सगळ्यासाठी. हो आशाताई, ठीक आहे ना, आम्ही सारिकालाही सोबत घेऊन येऊन. बरं इनबाई, जा आरामात जा. हो जी इनबाई, जातो आरामात. गंगाराम भाऊ, याचा कपडे घ्यायला. अजी बलदेवजी, आता कपडे घ्यायला माय कोणतं काम आहे, पाठवून देईन शांताले. माय नाही जमणार ना. पहा बाबा, तुमची इच्छा. तुम्हाला वेळ भेटून तर ये जा, नाही भेटून तर पाठवून दे जा शांताताईलाच. घनश्याम भाऊ, थांबून राहिला का चालतं आमच्या सोबत? अरे आत्माराम, त्यासोबतच येतो मी. आता झालं ना सगळं काम, आता थांबून का करू? चाल, जातानी मा गावात मला उतरवून देशील. ठीक आहे, चाल मग. चला बसा सगळे गाडीत, वेळ होऊन राहिला. तर मंडळींनो, आज झाली माझ्या मुलाची सोयरीक पक्की. मुलीकडचे घर बघायला आले आणि माझ्या मुलाला टिक्का लावून सोयरीक पक्की करूनच गेले. तर माझ्या बहिणींनो आणि भावांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? माझा व्हिडिओ आवडला असेल तर, चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आता उद्याला भेटूया.